ना किसी से बराबरी करनी है, ना किसी से आगे जाना है, बस कुछ सपने देखे हैं, उन सपनों को हकीकत बनाना है. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. सकाळचे 4 वाजले आणि अलाराम वाजताच दिवसाची सुरुवात झाली. फ्रेश होऊन थेट अभ्यासाला बसले. आजचं टार्गेट होतं पॉलिटी, त्यामुळे पूर्ण लक्ष त्याच विषयावर दिलं. रोज थोडं थोडं करूनच मोठं स्वप्न पूर्ण होतं, म्हणून आजचा अभ्यास मन लावून केला. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अस्परंट मॉम ऑफ श्रीमू या चॅनलवर. तर आजपासून परीक्षेपर्यंत म्हणजे 25 ऑक्टोबरपर्यंत मी तुम्हाला डेली माझं जे काही स्टडी टार्गेट आहे ते एकदम प्रामाणिकपणे दाखवणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला माझं डेली स्टडी टार्गेट, मी कोणते सब्जेक्टचा कशाप्रकारे अभ्यास करते, मी कोणत्या बुक्समधून अभ्यास करते, मी कशाप्रकारे डेली माझं टार्गेट टाकत असते आणि हो, माझं घर सांभाळून, मुलगा सांभाळून माझ्याकडनं हे टार्गेट कंप्लीट होतात का, या सर्वांच्या जे काही माझं नियोजन आहे किंवा हे सर्व गोष्टी माझ्याकडनं मॅनेज होतात का, याचं एकदम रिअल रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत नक्की सहभागी व्हा आणि आपण या परीक्षेची तयारी सोबत मिळून करूया. तर पॉलिटीमध्ये मी मूलभूत हक्क हे चॅप्टर करायला सुरुवात केली. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला जे काही आपले जे काही हक्क आहेत ते आपल्याला आपल्या राज्यघटनेने दिले आहेत त्याविषयी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला आपले जे काही हक्क आहेत, जसे समतेचा हक्क जे कलम 14 ते 18 मध्ये येतात, त्याच्यानंतरून स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 मध्ये येतात. अशा सगळ्या प्रकारच्या हक्कांविषयी माहिती आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यासाला मिळते. पॉलिटी सब्जेक्टचा किंवा थेअरीच्या कुठल्याही सब्जेक्टचा अभ्यास करायचा झाला तर मी आधी जो काही मी ऑनलाईन क्लास परचेस केला आहे त्यावरचे जे लेक्चर असतात ना, त्या टॉपिकनुसार मी ते आधी बघून घेते. त्यानंतर मग एखादं यूट्यूबवरचं PYQ विश्लेषण जे असतं ना व्हिडिओ, तो बघते आणि त्यानंतर मग मी थेअरी वाचते किंवा मग मी आधी लेक्चर बघते, नंतर थेअरी वाचते आणि मग PYQ विश्लेषण बघते. याने काय होतं ना, मला कळतं की म्हणजे एखादा टॉपिक आहे त्यावर कसे प्रश्न येतात हे मला PYQ विश्लेषणने कळतं आणि मग मी तेवढा टॉपिक वाचला की त्यानंतर मग त्यावरचे जे क्वेश्चन असतात ना PYQ, ते सॉल्व करून घेते. अशा प्रकारे माझं काहीसं रुटीन असतं. परीक्षेच्या दृष्टीने बघायचं झालं तर हे चॅप्टर खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि यामधून खूप असे प्रश्न दरवर्षी येत असतात, म्हणून हे चॅप्टर आपण व्यवस्थित करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मी 4:30 वाजेपासून तर सकाळच्या 7 वाजेपर्यंत माझा स्टडीचा पहिला स्लॉट कंप्लीट केला. त्यानंतर मग आईने चहा बनवली होती, तो चहा घेतला आणि थोडं फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर परत मग मी माझ्या अभ्यासाला बसले. नंतर मग मी या चॅप्टरवरचे PYQ विश्लेषण सोडवलं आणि नंतर मग मी जेवण वगैरे करून थोडं श्रीमयसोबत वेळ घालवला आणि परत मग मी माझ्या दुपारच्या अभ्यासाला सुरुवात केली. आता दुसऱ्या स्टडी स्लॉटमध्ये मी सायन्सचं जे काही बायोलॉजीमधलं उती चॅप्टर आहे टिश्यू, ते करायला सुरुवात केली. तर सेल आणि टिश्यू हे दोघे चॅप्टर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा, आपल्याला सर्वात आधी जे हॉट टॉपिक आहेत ना, ज्यावरती वारंवार आयोगाने प्रश्न विचारले आहेत, सर्वात आधी आपल्याला ते कव्हर करायचे आहेत आणि त्यानंतर मग बाकी टॉपिक करायचे आहेत. कारण सध्या आता अशी कंडिशन आहे की आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे आणि पूर्ण सिलेबस करायचं म्हटलं तर ते आता शक्य नाही. म्हणून आपण जास्तीत जास्त जे काही हॉट टॉपिक आहे त्यावरती जास्तीत जास्त रिव्हिजन करणं, त्याचा सराव करणं हे खूप गरजेचं आहे आणि एक एक मार्क गोळा करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मग मी सायन्सच्या बायोलॉजीमध्ये टिश्यू आणि सेल हे दोघं चॅप्टर आधी करून घेतले. तर यासाठी मी जे काही माझा क्लास आहे ऑनलाईन शाश्वतचा मी घेतलेला, त्यातून मी लेक्चर आधी बघून घेतलं आणि नंतर मग मी तो पूर्ण थेरी वगैरे व्यवस्थित वाचली आणि मग नंतर मग मी त्यावरचे PYQ सॉल्व केले. म्हणजे आता PYQ सॉल्व करण्यासाठी तर माझं पुस्तक पुण्यालाच राहिलेलं आहे, त्यामुळे मग मी यूट्यूबवरतीच मागच्या वर्षाचे जे काही PYQ विश्लेषण व्हिडिओ असतात ना यूट्यूबवरती, तेच बघून मग मी रिव्हिजन करत असते. अशा प्रकारे काहीसं मग माझा दुपारचा स्टडी स्लॉट पण कंप्लीट झाला. आता कुठं थोडं मनाला बरं वाटत होतं, कारण मी 2 तरी सब्जेक्टचा आणि एक चॅप्टर पूर्ण कंप्लीट केलं होतं आणि अशा प्रकारे मग माझा दुपारचा अभ्यास झाल्यानंतर मग मी थोडं श्रीमयसोबत खेळले आणि मग घर आवरायला घेतलं. कारण आज मम्मी थोडं बाहेर गेली होती आणि श्रीमय माझ्याजवळच होता. मग त्याच्यामुळे त्याचं पण थोडं गडबड गोंधळ चालू होता माझ्याजवळ. मग त्याला थोडं खेळवलं वगैरे आणि मग त्याने घरात असा खूप कचरा करून ठेवला होता. मग मी ते सर्व घर वगैरे क्लीन करायला सुरुवात केली.
आता सध्या परीक्षा जवळ आल्यामुळे खरंच खूप असं टेन्शन येतं आणि आपण काही काम पण करत असलो ना तर डोक्यामध्ये तेच तेच विचार असतात. आता हे काम झाल्यानंतर मला केव्हा वेळ मिळेल, मी कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास केला पाहिजे, मी कसं केलं पाहिजे, मी अजून काय माझ्यामध्ये सुधारणा करू शकते, असे अनेक विचार मनामध्ये येतच असतात. अशा प्रकारे मग मी घराची थोडी स्वच्छता केली आणि त्यानंतर श्रीमईला टी व्ही लावून दिली. मग तो त्याचं त्याचं बघत होता, त्याच्यामध्ये काय ते गाडीचे व्हिडिओ वगैरे काही काही बघत असतो तो. मग ते बघत होता आणि मग मी मस्त हेडफोन लावून एक मूलभूत संरचना हे चॅप्टर आहे ना पॉलिटीचं, त्यावरचं एक व्हिडिओ लेक्चर ऑनलाईन बघून घेतलं. कारण यामध्येच मग माझा असा वेळ वाचतो. अशाच काही थोडं थोड्या टायमामधून मी वेळ काढत असते. कसं आहे ना, आता सध्या परीक्षेचा टाईम आला आहे आणि खरंच माझ्याकडनं श्रीमईला खूप असा कमी वेळ दिला जातोय. मी आधी त्याच्याजवळ मोबाईल किंवा टी व्ही असं खूप कमी द्यायची. पण आता कसं आहे ना, मला ते जाणून द्यावंच लागतं, कारण तो जेवढा बिझी राहील तेवढा मी माझ्या अभ्यासाला वेळ देऊ शकते. कधी-कधी वाईटही वाटतं या गोष्टीचं, पण ठीक आहे. कारण कसं काही गोष्टी आपल्या भविष्यासाठीही चांगल्या असतात आणि काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तर अशा प्रकारे माझा पूर्ण दिवस गेला. त्यानंतर मग रात्री छान जेवण वगैरे करून श्रीमईला औषध दिलं आणि मग पुन्हा मी माझ्या अभ्यासाला बसली. आता रात्रीच्या स्लॉटमध्ये मी दुपारी जो काही मी टॉपिक मोबाईलवरती त्याचा व्हिडिओ बघितला होता ना, मूलभूत संरचना, त्याचं मी थेरी पुस्तकातून रीड करत होते. तर पॉलिटीसाठी मी ना जे काही क्लास नोट आहेत ना लोकसेवा अकॅडमीच्या, त्या यूज करत आहे. आणि मग त्याच्यानंतर मग मी माझे जे काही ऑनलाईन क्लास मी परचेस केलेला आहे त्याच्यातले मी व्हिडिओज बघत असते आणि काही जी एक्स्ट्रा माहिती वाटली ती मी नोट करून घेत असते. अशा प्रकारे माझा थेरीचा अभ्यास चाललेला आहे. अशा प्रकारे रात्री माझा हा तिसरा स्टडी स्लॉट सुरू होता आणि आजचं माझं हे टार्गेट कंप्लीट झालं की नाही याचं उत्तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि हो, अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्यासारख्या गृहिणी असाल आणि घर सांभाळत तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असाल तर माझ्या या प्रवासाचे नक्कीच सहभागी व्हा. आपण एकमेकांना प्रेरणा देऊ, एकमेकांसोबत शिकू आणि आपल्या स्वप्नांपर्यंत नक्की पोहोचू. म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या स्टडी ब्लॉगसाठी एक छानशी कमेंटही करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अभ्यास सुरू ठेवा. धन्यवाद.